स्वामी समर्थ. चला तर आपण अंड्याची भाजी बनवूया. अंडे आपण शिजवून घेतलेत. त्यासाठी खोबरं भाजून घेतलं आहे मसाल्यामध्ये. कांदा लालसर परतून घेतला आहे आपण. थोडंसं मीठ टाकून तेलात परतून घेतलं आहे. टमाटर पण तेलामध्ये भाजून घेतलं आहे. लसूण अद्रक ते पण तेलामध्ये भाजून घेतलं आहे. कोथिंबीर आहे. आता आपण मसाला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवून घेऊ मसाला. आता मिक्सरच्या भांड्यात मी सर्व भाजून घेतलेलं साहित्य टाकते आणि मसाला फिरवून घेते मी. छान असं फिरवून घेतला म्हणजे छान भाजी होते आपली. आता आपण खोबरं टाकू मिक्सरच्या भांड्यात. किसून घेतलं आहे खोबरं आणि लालसर भाजलं आहे चांगलं. आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ. झाला आपला मसाला तयार. किती छान फिरवला आहे बघा. तेल ठेवले, कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकू थोडंसं म्हणजे एक छोटासा चमचा टाकू आपण तेल. आणि त्यामध्ये आता अंडे टाकून घेऊ आपण. अंडे टाकल्यानंतर त्याला मीठ टाकू. तेलात अशी परतून घेऊ म्हणजे चांगले त्याला मीठ, हळद, चटणी लागते म्हणजे अंडं चव लागते. वास येत नाही त्या अंड्याचा. मीठ टाकून घेतले आता मी. त्यानंतर हळद टाकू अर्धा चमचा. हळद टाकून घेतले अर्धा चमचा आणि लाल तिखट घेऊ 1 चमचा टाकून. आणि छान असं परतून घेऊ आपण. अंडे परतून घेतले की वास येत नाही अंड्याचा. छान अंडा करी होते आपली. बघा कलर किती छान आला आहे अंड्याला. आता अंडे परततात तोपर्यंत दुसरी कढई ठेवू. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकू आणि आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला त्या कढईमध्ये टाकून घेऊ. तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ ते मसाला. छान असा मसाला भाजला म्हणजे चव येते भाजीला. भाजी पण चांगली होते. कच्चा मसाला राहिला माझी भाजी नाही चांगली होत. माझा चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण हाताने मसाला काढून घेतलेला आहे सगळा भांड्यामधला आणि त्यात टाकला आहे. आता तेल सुटेपर्यंत भाजू आपण. मी बारीक गॅसवर भाजते त्यामुळे वेळ लागतोय. बारीक गॅसवर भाजला म्हणजे मसाला चांगला भाजतोय. पण अंडे हलवून घेतल्यात तिकडं. आता मसाला पण हलवून घेऊ. छान असं एकजीव होईपर्यंत परतून घेऊ त्याला तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत परतून घेतला की त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकू. अर्धा चमचा हळद टाकले की मिक्स करून घेऊया आपण. त्यामध्ये मीठ टाकू थोडंसं. मला हातानेच अंदाज येतो मीठ टाकलेला, मी चमच्यानं नाही टाकत. मिक्स करून घेऊ. त्यानंतर घरचा मसाला काळा टाकू आपण. मसाला तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे आपला.
गरम मसाला त्यात टाकून घेऊ अर्धा चमचा. मी घरी फिरवलेला मसाला आहे हा. दालचिनी, विलायची, लवंग, काळी मिरी, छोटी इलायची, मोठी इलायची आणि शहाजिरे. काळा मसाला आपण टाकू त्यात 1-1.5 चमचा. आणि छान असं परतून घेऊ, मिक्स करून घेऊ आपण. एकजीव झाला म्हणजे चांगली चव येते भाजीला. आपला मसाला बघा किती छान भाजला आहे. त्यामध्ये परतलेले अंडे टाकून घेऊया. परतलेले अंडे टाकून घेतले की मिक्स करून घेऊ. तुम्हाला कसं तिखट आवडतंय तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता. आता याच्यात गरम पाणी टाकून घेऊ आपण अंड्याच्या भाजीत. झाली आता भाजी आपली तयार गरम पाणी टाकलं की. बघा आता किती छान झाली भाजी आपली. वरतून कोथिंबीर टाकून घेऊ आणि ताट वाढूया. बघा